पित्ताचं खूप जास्त प्रमाण आहे, अतिशय जास्त प्रमाण आहे तुझ्या शरीरामध्ये. आता शेंगदाणा हा काय करतो, तर तुमच्या शरीरातलं पित्त वाढवत असतो. आणि तुम्ही जर कारण जातंय तर कार्य घडणार ह्या न्यायाप्रमाणे तुम्ही रोज खाल्ले की तुम्हाला रोज ऍसिडिटी होते. आणि जर तुमच्या शरीरात वात वाढलाय तर पूर्ण शरीरात घेऊन जाण्याचं काम दही करते. व्हायरल इन्फेक्शन ही स्वतःहून रिकव्हर होत असतात, त्याला कुठल्याही अँटीबायोटिकची गरज नसते. तिथे जलौकाचरण केलं जातं. तिथे जलौका लावली की ती तिकडचं फक्त अशुद्ध रक्त खेचून घेते आणि ती अशुद्ध रक्त पिऊन नंतर ती उलटी सुद्धा करते. वात, पित्त आणि कफ हे नेमकं काय असतं? कारण आपण बऱ्याच खोकला झाला की कफ झालाय म्हणतो. पित्त किंवा ऍसिडिटी आजकाल तर सर्रास सगळ्यांना असते, काही थोडी वेगळं खाल्लं की ऍसिडिटी होते. एकही जी काही क्रिया होते, हालचाल होते, म्हणजे आज मी असा हात हलवते, हा माझा वातामुळे हलतोय. आज जर माझा वात बिघडलेला असेल तर मला ही मुवमेंट करता येणार नाही. जे अन्न ग्रहण करता त्यापासून एका दिवसांनी रसधातू तयार होतो आणि त्याच रसधातू पासून पुढचा रक्तधातू तयार होतो. आता जर रसधातूच चांगला नाही आहे तर पुढचा धातू आपला तयार होईल का? चांगला नाही होणार. आणि मग शेवटच्या धातूपर्यंत आपण विचार करायचं की काय होईल. लसूण खाल्ली की आपल्याला कोलेस्ट्रॉल कमी व्हायला उपयोग होत असतो. नाही, बरोबर आहे, हे वाक्य बरोबर आहे, पण ती उष्ण पण आहे ना लसूण. तुम्ही रोज खाल्ली तर तुम्हाला पाईल्सचा त्रास पण होऊ शकतो. आणि जर तुम्हाला जर शांत झोप लागत असेल, तुमचं पोट रोज नीट साफ होत असेल आणि कडकडून भूक लागत असेल तर तुम्हाला कुठलाही जास्त त्रास होणार नाही. पण हे 3 जर बिघडले असतील तर व्याधी ह्या तुम्हाला होणार. पेशंटना पहिले सांगावं लागतं की तुमची विल पॉवर स्ट्रॉंग ठेवा. कुठल्याही आजारातून जर तुम्हाला बाहेर पडायचं आहे, मग तो कुठलाही आजार असू द्या, की व्यक्तीला काय वाटतं की आपल्याला व्याधी झाला की औषधाशिवाय आपण बरेच होऊ शकत नाही, तर असं नसतं. हाय, हॅलो आणि नमस्कार मंडळी. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही, ती गोळाबेज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार, मी ऋषिकेश तुमचं सगळ्यांचं गोळाबेज पॉडकास्टवर पुन्हा एकदा स्वागत करतो. गप्पांच्या मार्फत वेगवेगळे विषय हाताळणं आणि त्या विषयाचं गांभीर्य एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये तुमच्यापर्यंत घेऊन येणं हेच आमचं काम आहे. खरं तर आजचा विषय थंबनेलून तुम्हाला कळलाच असेल. आयुर्वेद, आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स आणि या सगळ्या गोष्टींवर खूप वेगवेगळ्या ठिकाणी बोललं जातं. पण प्रत्येकाला असं वाटतं की आयुर्वेद म्हटलं की खूप वेळखाऊ प्रोसेस आहे किंवा खूप काढा, जडीबुटी या सगळ्या गोष्टींचा उपयोग करावा लागतो. त्याच्यानंतर रिझल्ट्स पाहिजे तशी येतील, नाही येतील आणि ऑपरेशन तर हे असलंच पाहिजे किंवा केलंच पाहिजे, कारण डॉक्टर की आणि विज्ञान खूप पुढे गेलंय. पण या सगळ्या गोष्टींसोबत आयुर्वेद किती महत्वाचं आहे आणि आयुर्वेद आपल्या जीवनामध्ये कशा एकदम सहजरित्या गोष्टी घडून आणू शकतं, या सगळ्या गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर रुचा यांच्यासोबत. आणि जाणून घेणार आहोत आयुर्वेद म्हणजे काय असतं, त्याच्यानंतर आयुर्वेदाचे काय उपाय आहेत आणि आयुर्वेद कसं आपल्याला थोडंसं जीवन सुखकर करायला मदत करतं. डॉक्टर ताईंबद्दल सांगायचं झालं तर डॉक्टर रुचा पाई या संचालिका आहेत तन्वी हर्बल्सच्या आणि जवळपास गेले 30 वर्ष तन्वी हर्बल्स मोफत नाडी परीक्षण देत आहे आणि त्याचबरोबर विविध रोगांवर उपचार पद्धती सुचवत आहे. म्हणजे लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी यांची औषधं किंवा यांचे आयुर्वेदिक मेडिसिन्स काम करतात. तर चला गप्पांना सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात सगळ्या आयुर्वेदिक प्रवास. नमस्कार रुचाताई. नमस्कार. सो रुचाताई, आता जसं इंट्रोडक्शन मध्येच बोलताना मी बोललो की आयुर्वेद आहे की आयुर्वेद ऍक्च्युली खरं काय असतं, कारण आम्ही पण असं ऐकलंय की आयुर्वेद म्हणजे नेमकं हे आहे नुसतं ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स म्हणून आयुर्वेद आहे, की ओके काढे आणि जडीबुटी म्हणजे आयुर्वेद आहे. मग आम्हाला आयुर्वेदाची व्याख्या जर तुला सांगायची असेल तर काय सांगशील? नक्कीच. आयुर्वेद हा 5000 वर्ष जुना आहे, हा काय आजचा नाही आहे. आणि आयुर्वेदाची जेव्हा आपण डेफिनेशन बघतो तर आयुषः वेद आयुर्वेद म्हणजेच काय, आपण आयुर्वेदाची फोड केली. आयु प्लस वेद. आयु म्हणजे काय, तर आयुष्य, आणि वेद म्हणजे ज्ञान. आयुष्य कसं जगावं ह्याचं ज्ञान ज्या शास्त्रातून आपल्याला मिळतं ते शास्त्र म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेदामध्ये आपण बघायला गेलं तर खूप चिकित्सा शास्त्र आहे आणि हे सिद्धांतांवर बेसिकली डिपेंडंट आहे. म्हणजे सिद्धांत कसे की वात, पित्त, कफ आपल्या शरीराचे मूलभूत घटक आहेत. आपलं शरीर कशापासून बनलेलं आहे आणि त्याप्रमाणे तुमची दिनचर्या कशी असावी, ऋतुचर्या कशी असावी हे आयुर्वेदात सांगितलेलं आहे. आणि त्याप्रमाणे एखादा पेशंट तुमच्याकडे येतो तेव्हा त्याचं परीक्षण कसं करावं, त्याची नाडी कशी बघावी, हे मेन आपल्याला आयुर्वेदातून शिकायला मिळतं. वैद्य म्हटलं की त्यांनी नाडी परीक्षा ही करणं भाग आहे. आणि आजच्या काळामध्ये असं बघायला जातं की ते जमत नाही आहे. खूप नवीन डॉक्टर्स येत आहेत, आयुर्वेदिक
आयुर्वेदाचार्य आहेत, पण त्यांना ते येत नसतं. तर ते शास्त्र समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण का डायग्नोसिस करताना तुम्हाला त्या व्यक्तीची नाडी कळणं खूप महत्वाची असते. जर तुम्हाला नाडी नाही कळली तर त्याच्या शरीरात कुठला दोष वाढलाय हे आपल्याला कळत नाही. सो त्याप्रमाणे हे आयुर्वेद आहे, शास्त्र आहे. आणि आयुर्वेदात कसं सांगितलेलं आहे, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार मोक्षणम. म्हणजे काय, तर एखादा स्वस्थ व्यक्ती आहे त्याला आजार होऊ नये यासाठी सुद्धा औषध घेणं गरजेचं आहे. आणि व्यक्तीला जेव्हा एखादा व्याधी होतो त्या व्याधीचं शमन होण्यासाठी सुद्धा चिकित्सा घेणं गरजेचं आहे. म्हणजे आयुर्वेद हे चिकित्सा शास्त्र आहे. त्याच्यामध्ये मेन चिकित्सा ही पंचकर्माद्वारे केली जात असे. तसंच भैषज्य शास्त्र आणि रसशास्त्र त्याप्रमाणे त्याच्यामध्ये कुठले कल्प वापरले जात असतात किंवा रसायनशास्त्र आहे ते वापरलं जात असतं. असे अनेक चिकित्सा शास्त्र ही आयुर्वेदात वापरली जात असतात. त्याप्रमाणे आपण पेशंटची चिकित्सा करत असतो. म्हणजे आता कसं असतं की व्यक्तीला काय वाटतं की आपल्याला व्याधी झाला की औषधाशिवाय आपण बरेच होऊ शकत नाही, तर असं नसतं. आपली बॉडी अशी बनलेली आहे की ती आपोआप हील होत असते. म्हणजे एखाद्याला आपण जखम झाली तिथे नुसती हळद लावली तरी 1-2 दिवसात ती बरी होऊन जात असते. कुठलंही औषध लावलं नाही, खपली आपोआप होत असते. तसंच आपलं शरीर आहे. कुठलाही आजार झाला की तो ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत पोहोचणार आहे. ती फक्त प्रोसेस आपल्याला फास्ट करायची असते की त्याला लवकर बरं वाटलं पाहिजे, म्हणून चिकित्सा घेणं गरजेचं असतं. वापरलास मध्ये आता बोलता बोलता वात, पित्त आणि कफ, हे नेमकं काय असतं? कारण आपण बऱ्याच खोकला झालाय की कफ झालाय म्हणतो, आणि पित्त किंवा ऍसिडिटी आजकाल तर सर्रास सगळ्यांना असतं की काही थोडी वेगळं खाल्लं की ऍसिडिटी होते, म्हणजे हे चालू असतं कॉमन. मग हे नेमकं काय आहे, आम्हाला समजून सांगशील? ओके. सो आयुर्वेदानुसार स्वस्थ व्यक्तीची जी व्याख्या केलेली आहे, समदोष समाग्निश्च समधातू मलक्रिया. म्हणजे ज्याच्या शरीरात दोष हे सम आहेत, मल सम आहेत आणि धातू सम आहेत. आता 3 दोष हे मेन आहेत, वात, पित्त आणि कफ. आता दोष म्हटलं की वात म्हणजे काय हे आपण पहिले समजून घेऊया. आता वात म्हणजे की वाटतं की मला गॅस होतोय तो वात आहे का, तर नाही. आपल्या शरीराची जी कुठली एकही जी काही क्रिया होते, हालचाल होते, म्हणजे आज मी असा हात हलवते, हा माझा वातामुळे हलतोय. आज जर माझा वात बिघडलेला असेल तर मला ही मुवमेंट करता येणार नाही. खूप आपली इंटेस्टाइन्स मध्ये पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स असतात, त्या पण वातामुळेच कंट्रोल केलेल्या असतात. आज जर तुमचा वात बिघडला असेल, शरीरातला वात बिघडला, तर आपल्याला काय जाणवतं की आपल्या मुवमेंट्स होत नाहीत. म्हणजे आता जॉईंट पेन्स व्हायला लागले की समजून जायचं की आपल्या शरीरातला वातदोष वाढलेला आहे, ती संधी नीट काम करू शकणार नाही. मग तेव्हा आपल्या शरीरातला दोष वाढलेला आहे, त्याचा जो वाढलेला आहे तो प्रकोप आहे, तो कमी होणं पण गरजेचा असतो. आता हा का वाढतो, तर खाण्यापिण्यामुळे, आहारामुळे वाढत असतो. तसंच कफ हा दोष म्हटलं तर त्याचं कार्य काय आहे आपल्या शरीरामध्ये. आता पेशंट म्हणतात आम्हाला सर्दी खोकला होतो तोच कफ आहे का, तर नाही, तसं नसतं. आपल्या शरीरातले जे प्लेटलेट्स आहेत किंवा आपलं कुठलंही जॉईंट्स मधलं लिक्विड आहे तो सुद्धा कफदोष आहे. म्हणजे त्याला आयुर्वेदानुसार कफदोष म्हटलं जातं. पित्त म्हणजे आम्हाला येऊन पहिले सांगतात ऍसिडिटी म्हणजेच पित्त का, असं तर नाही. तर पित्त म्हणजे प्रत्येक शरीर, आपल्या शरीरातलं पचनाचं जे कार्य आहे, कुठलीही एनर्जी बाहेरून आपल्या शरीरात गेली की ती कन्वर्ट व्हायला पाहिजे तरच आपण ती युज करू शकतो. तर ते पचनाचं जे कार्य आहे ते पित्ताद्वारे केलं जात असतं. प्रत्येक ह्या वात, पित्त, कफाचे 5-5 प्रकार पडतात, सब टाइप्स, आणि त्याप्रमाणे ते त्यांच्या त्यांच्या स्थानानुसार काम करत असतात. आता आपलं शरीर हे सप्तधातूंनी बनलेलं आहे. सप्तधातू कुठले होतात, तर रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, आणि त्याच्यानंतर तयार होणारं म्हणजे ओज, ते आपल्या चेहऱ्यावर दिसतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीने आज जर वडापाव खाल्लाय तर त्याचा रसधातू चांगला तयार होईल का, नाही होणार. म्हणून तुम्हाला आहाराकडे लक्ष देणं गरजेचं असतं. चरकाचार्यांनी कसं सांगितलेलं आहे, चरकाचार्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जर आज जे अन्न ग्रहण करता त्यापासून एका दिवसांनी रसधातू तयार होतो, आणि त्याच रसधातूपासून पुढचा रक्तधातू तयार होतो. आता जर रसधातूच चांगला नाही आहे तर पुढचा धातू आपला तयार होईल का, चांगला नाही होणार. आणि मग शेवटच्या धातूपर्यंत आपण विचार करायचं की काय होईल. सो त्यामुळे चेहऱ्यावर ओज दिसत नाही, ड्रायनेस असतो, तर हे प्रकार दिसायला लागतात. तर हे का गरजेचं आहे, तुमचं शरीर जर सप्तधातूंनी बनलेलं आहे तर सप्तधातूची वृद्धी कशी होईल हे आपण बघणं गरजेचं आहे. म्हणजे आता अस्थिधातू, आपण म्हणतो कॅल्शियम डेफिशियन्सी झाली आहे आपल्या शरीरात, तर म्हणजे अस्थिधातूच कमी झालाय ना आपला. का अस्थिधातू कमी झालाय, म्हणजे तुमचा आहार चुकलाय कुठेतरी, आणि ऍब्झॉर्प्शन नीट होत नाही, म्हणजे पचन बिघडलेलं असतं. इनडायजेशन असेल तर तुम्ही काहीही खा तसंच्या तसं बाहेर जाणार आहे. म्हणजे एक पेशंट आलेला, तो मला म्हणाला मॅडम मी अँटासिडची गोळी घेतलेली, मला ती दिसली की तशीच्या तशी पूर्ण गोळी बाहेर पडलीये.
स्टूल्स मधनं. म्हणजे तुमचं पचन किती बिघडलेलं आहे, तुम्ही ते पचवू शकत नाही आहात तरी तुम्ही ते औषध घेताय. सो असे हे प्रकार आपल्याला दिसून येतात. सो तेव्हा पचनशक्ती वाढवणं खूप गरजेचं असतं शरीराची. आणि ही जी पचनशक्ती आहे ही वात, पित्त आणि कफावरच अवलंबून आहे. आता जर एखाद्याची पचनशक्ती म्हणजे चांगली होण्यासाठी त्याने काय आहार घेणं गरजेचं आहे हे बघणं गरजेचं आहे. म्हणजे नुसतं औषधांवर डिपेंडन्सी न ठेवता आपण जर आपली लाईफस्टाईल चेंज केली आणि आहार सुधारला तर आपल्याला जास्त आजार होणारच नाही. की प्रकृती येते किंवा नेचर येतं. करेक्ट. आणि मग त्यांचा असं कसं सहसंबंध असतो किंवा किती रिलेशन आहे. कारण आपण बऱ्याचदा ऐकतो ना, आयुर्वेद म्हटलं की खूप जुन्या जडीबुटीज आहेत किंवा खूप जुन्या गोष्टी आहेत, तर ते कसं असतं आणि ते आज मिळतंय का? म्हणजे नक्की. प्रकृती म्हटलं की ती जन्मापासूनच प्रत्येक व्यक्तीची प्रकृती ठरलेली असते. वात प्रकृती आहे, पित्त प्रकृती आहे का कफ प्रकृती आहे. कधी कधी द्विदोषश प्रकृती असते, म्हणजे वात पित्त वाढलेलं असतं, पित्त कफ वाढलेलं असतं आणि त्रिदोषश प्रकृती असते. तर आता वात प्रकृतीच्या व्यक्तीचं वर्णन करताना जर बघायचं तर तो नेहमी बारीक असतो. म्हणजे त्याला सगळे म्हणतात अरे तू एवढा खातोस पण तुझं वजन मात्र कधीही वाढत नाही. तो असतो वात प्रकृतीवाला. आणि ते खूप चंचल असतात. म्हणजे त्यांच्या हातात जर चावी असेल तर ती फिरवत बसणं, पाय बेंचवर बसलं की तुमच्या शेजारचा वात प्रकृतीवाला असेल तर तुम्हाला त्याचा त्रास नक्की होणार आहे, कारण तो पाय हलवत राहणार. आणि त्यांची बुद्धी कशी असते, ग्रास्पिंग खूप स्ट्रॉंग असतं. म्हणजे लगेच वाचलं की लगेच लक्षात राहतं, पण लॉंग टर्म पर्यंत ते त्यांना लक्षातच राहत नाही. म्हणजे ही वात प्रकृतीवाल्यांची कंप्लेंट असते. आणि त्यांची स्किन ही ड्राय असते, हेअर ड्राय असतात, कारण काय वाताचा वृक्ष हा गुण आहे. त्यामुळे तेव्हा वृक्षता पूर्ण शरीरात वाढलेली असते. त्याचप्रमाणे त्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास हा वरचेवर होत असतो. बिकॉज त्यांच्यामध्ये बघून येतं की त्यांना त्रास होणारच. म्हणजे वात प्रकृती म्हटलं की कॉन्स्टिपेशन इक्वल टू आहे. सो ते त्यांना त्रास होत असतो. त्याबरोबर पित्त प्रकृतीवाले जर आपण बघायला, मला आवडेल की याच्या आधी मग तू ह्याचा काही उपाय आहेत का काय असू? आता वात वाढलाय म्हणजे काय खाणं कमी करणं गरजेचं आहे. शरीरात काय वात वाढवणारं काय आहे, तर वांग, गवार, पावटा, इडली, डोसा हे पदार्थ आपण थोडं कमी खाणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला वाटतंय की मला बॉडी पेन जाणवायला लागलंय, मग तेव्हा तुम्ही हे पदार्थ कमी खाणं गरजेचं आहे. कारण का जेव्हा वात हा प्राकृतावस्थेत आहे तेव्हा तो तुम्हाला त्रास नाही देणार, पण जेव्हा तो विकृतावस्थेत जातो तेव्हा तो वात तुम्हाला त्रास देणार. म्हणून मग तेव्हा तुम्ही हे पदार्थ आपण बंद करायचे. कारण का आपण बघतो जेव्हा डोस्याचं पीठ रात्री भिजत घालतो आपण, वाटलेलं जे पीठ आहे ते किती फुगतं. ते का फुगतंय, ते वातामुळे फुगतंय. सो ते फर्मेंटेशन नंतर जो वात तयार होत आहे, सो तेव्हा तो वात आपल्या शरीरात खाल्ल्यानंतरच वात तयार होणार आहे. असा कुठूनही दुसरीकडनं तयार नाही होणार आहे. तुम्ही जे खाणार आहात त्यापासूनच आफ्टर डायजेशन वात, पित्त, कफ हे तिन्ही सिक्वेन्स मध्ये तयार होतात. आता तुम्ही खाल्लंच चुकीचं आहे तर हे दोष पण विकृतावस्थेतच तयार होतील. आता पित्त प्रकृतीचा व्यक्ती आपण जेव्हा म्हणतो तो खूप तापट असतो. म्हणजे त्यांना राग अगदी नाकावर असतो. कोणी काही समोर चुकून काही बोलला की त्याला राग आलाच आला. आणि ते शॉर्ट टेम्पर्ड असतात. त्यांना भूक बिलकुल सहन होत नाही. म्हणजे त्यांना असं असतं की 1 वाजला काही खाल्लं नाही की डोकं दुखायला लागेल, चक्कर जाणवते, पित्त एवढं वाढतं की मग उलट्या व्हायला लागतात त्यांना. हे पित्त प्रकृतीचे व्यक्ती असतात. त्यांचा रंग हा चांगला असतो, म्हणजे छान गोरापान असा रंग असतो त्यांचा. आणि त्यांच्यामध्ये कसं असतं माहितीये की ते उत्तम बुद्धी त्यांच्याकडे असते. म्हणजे एक चांगला एखादा लीडर असेल किंवा त्याच्या लिडरशिप क्वालिटीज असतील तर तो पित्त प्रकृतीचा व्यक्ती असतो. आणि कफ प्रकृतीचा व्यक्ती आपण जेव्हा म्हणतो की त्याच्यामध्ये कसं असतं, तो थोडा आळशी असतो. म्हणजे थोडा शांत असतो, जास्त न बोलणारा असतो. कारण की वात प्रकृतीवाले अगदी कंटिन्युअस बोलू शकणारे व्यक्ती म्हणजे वात प्रकृतीवाले असतात. आणि शांत प्रकृतीवाले की म्हणजे जेवढ्याच तेवढं बोलतील, त्यांच्या कामातच त्यांचं लक्ष असतं, ते म्हणजे कफ प्रकृतीवाले. आता ह्या प्रकृतीनुसार आता जर वात प्रकृती एखाद्याची आहे तर त्याला वाताशी रिलेटेड डिसीज जास्त होते. आता नानात्मज व्याधी ज्या सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये वात व्याधी 80 सांगितलेल्या आहेत, पित्तज व्याधी ज्या सांगितलेल्या आहेत त्या 40 आणि कफ ज्या आहेत त्या 20 सांगितलेल्या आहेत. आता पित्त प्रकृतीच्या व्यक्तीला पित्ताशी रिलेटेडच त्रास जास्त होतील. अल्सर्स होणं किंवा डोकं दुखणं, मळमळ होणं, हे सगळे त्रास हे पित्त प्रकृतीवाल्यांना होतात. कफ प्रकृतीवाल्यांना काय होतं की अलर्जिक सर्दी खोकला, म्हणजे त्यांना असं असतं डस्टची अलर्जी असते किंवा फोडणी दिली तरी लगेच त्यांना त्रास होत असतो, शिंका येत असतात. तर हे जे आहे हे कफ प्रकृतीच्या लोकांना जास्त होत असतात. तेव्हा आपण जेव्हा ब्लड टेस्ट बघतो तेव्हा इओसिनोफिल्स काउंट वाढलेला असतो आणि त्याचबरोबर IgE लेवल सुद्धा वाढलेला असतात. त्या कंट्रोलमध्ये
जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अगदी हे त्यांना 10-10 वर्ष पण ही सर्दी होत असते आणि त्यांना वाटतं की मला आयुष्यभर राहणार आहे, ही काही जाणारी नाहीये, सवय युज टू होऊन जातात. पण नाही, ह्याचं कुठेतरी तुमची इम्युनिटी कमी असल्यामुळे तुम्हाला हे होत आहे आणि तेव्हा तुमची इम्युनिटी वाढण्यासाठी आयुर्वेद तुम्हाला मदत करतो. आता जसं तू म्हटले आयुर्वेद मदत करतो, हो. पण बऱ्याचदा हा गैरसमज असतो, आयुर्वेद म्हटलं की आजीचा बटवा आठवतो, हो, मग वनस्पती, जडीबुटी, काढे आणि Correct. हे सगळं आठवतं. मग खरंच याच्यापेक्षा वेगळं काही आहे का, किंवा याच्यापेक्षा मोठं असं काही असतं का आयुर्वेदामध्ये, किंवा नक्कीच. नैसर्गिक उपचार किंवा तुम्ही जे उपचार करता ते कसे Yes, असतात yes. ओव्हरऑल? कसं असतं, आजीबाईचा बटवा हा आपल्याकडे पूर्वीपासून आहे आणि खरंच तो उपयुक्त सुद्धा आहे. नक्कीच. पण आजच्या काळात काय झालं, त्याचं फॅड झालं की Correct. आपण काय म्हणतो की लसूण खाल्ली की आपल्याला कोलेस्ट्रॉल कमी व्हायला उपयोग होत मदत असतो. होते, नाही, हा. बरोबर आहे, हे वाक्य बरोबर आहे, पण ती उष्ण पण आहे ना लसूण. तुम्ही रोज खाल्ली तर तुम्हाला पाईल्सचा त्रास पण होऊ शकतो, Correct. हे त्यांना माहित नसतं. म्हणून कुठलाही घरगुती उपाय करण्याच्या आधी वैद्याचा सल्ला घेणं हे खूप गरजेचं असतं. Correct. कारण का त्यांना माहित नसतं की हा अरे लसूण तर खरंच आहे, खूप औषधी आहे, आम्ही प्रत्येक औषधी म्हणजे आमच्या औषधांमध्ये पण वापरली जात असते, पण तरी ती उष्ण आहे, त्याच्याबरोबर अनुपान कुठलं घ्यायचं हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि ते तुम्हाला वैद्यच सांगू शकतात. ते नक्कीच. तुम्ही स्वतःहून ठरवून रोज एक घेताय. काही काही पेशंट अगदी 4-4 लसूण पण सकाळी उठल्यावर खात असतात आणि मग ते म्हणतात मॅडम आम्हाला पाईल्सचा त्रास होतोय. मग म्हटलं तुम्ही हे खाल्लं तर तुम्हाला हा त्रास होणारच आहे. त्याचं प्रमाण, कुठलीही गोष्ट प्रमाणात खाल्ली की ती त्रास देत नाही, पण प्रमाणाच्या वर गेली की त्याचा जो विपाक असतो, वीर्य असतं, ते आपल्याला त्रास देऊ शकतं. सो तेव्हा आजीबाईच्या बटव्यामध्ये कसं असतं, आपण म्हणतो की सुंठ आहे, मिरी आहे, हे आपण काढा करून, आता कोविडच्या काळामध्ये खूप लोक असे काढे करून घेत होते, पण नंतर त्यांना दिसलं की ऍसिडिटी वाढायला लागलीये. अगदी रोज, म्हणजे काही झालं की रोज काढा घ्यायचा, पण त्याची पण तुम्ही एक सर्टन टाइम ठरवा, 5 दिवस घ्या, बॉडीला सात्म्य करा, मग त्याचं प्रमाण वाढवा, ओकसात्म्य त्याला म्हणतो आपण. मग हळूहळू ते गोष्ट सहन होते बॉडीला. पण एकदम तुम्ही दिली तर त्याचा त्रास होऊ शकतो. आणि तेव्हा आयुर्वेद काय म्हणतं की तुम्ही वैद्यांना नाडी दाखवा, तुमच्या नाडी परीक्षणाद्वारे तुम्ही बघा की तुमच्या शरीरात कुठला दोष आहे, ते सुटेबल आहे का तुम्हाला. पित्त प्रकृती असताना तुम्ही मिरपूड खाल्ली तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. सो हे वैद्यांच्या सल्ल्यानुसारच करणं गरजेचं असतं. अशा काही गोष्टी आहेत का मग आयुर्वेदामध्ये ज्या डे टू डे केल्यानंतर तुमची इम्युनिटी बिल्ड होते चांगल्या प्रकारे? कारण आता सगळ्यांचं असं झालंय की एक तर इम्युनिटी खूप वीक झाली आहे, त्याच्यानंतर स्ट्रेस वाढलाय, वर्किंग लाईफस्टाईल बदलली आहे आणि त्याच्यामुळे इम्युनिटी लो होती आणि खाण्यापिण्याच्या सवयी जसं तू मागासपासून सांगतो त्या चेंज होतात. असं कुठलं आहे का आयुर्वेदामध्ये की जे डे टू डे केल्यानंतर माझी इम्युनिटी ठीकठाक होईल, खूपच चांगली नाही पण ठीकठाक होईल? करेक्ट. सी, इम्युनिटी ही जन्मजात असते, प्रत्येकाला असते. लहान बाळापासून पण आपण बघतो की ते फाईट करत असतात. कुठलंही इन्फेक्शन झालं की दे आर फायटिंग. इम्युन सिस्टीम आपली फाईट करत असते, त्यानेच ती वाढत जाते. जेवढी फाईट करेल तेवढी ती वाढणार आहे. आपण म्हणतो अगदी घरी बसवून ठेवा बाळाला, आता असं करू नका, जाऊन मातीत खेळू द्या ना त्याला, त्यानेच त्याची इम्युनिटी वाढणार आहे. सो जेवढं नेचरमध्ये आपण जाऊ तेवढी आपली इम्युनिटी ही जास्त वाढणार आहे. वनौषधी म्हणजे आपण म्हणतो ना काढे, जसं तू म्हणालास लॉंग टर्म पर्यंत, तर आता आपण तन्वीच्या माध्यमातून तन्वीपॅथी आपण डेव्हलप करताना ती एवढी छोटी मसुरे इतकी छोटी गोळी तयार केली की पेशंटला कुठेही ती घेता आली पाहिजे आणि ती इम्युनिटीसाठी बिल्टअप केलेली होती. म्हणजे कोविडच्या काळात तन्वीशता घेणारे पोलीस सुद्धा होते, फ्रंटलाईन वर्कर्स जे होते ते सुद्धा तन्वीशता वापरत होते आणि आम्ही त्यांना मोफत पुरवत होतो, कारण का तेव्हा ती काळाची गरज होती आणि तेव्हा आपल्याला कळत नव्हतं हे काय नवीन सगळं चालू झालेलं आहे. सो तेव्हा दिनचर्या, आयुर्वेदात जी दिनचर्या सांगितलेली ती पाळणं सुद्धा गरजेची आहे. त्याबरोबरच इम्युनिटी वाढण्यासाठी आपण दूध, हळद, आपण अगदी सगळीकडे ऐकलेलं असतं, तर ते घेणंही गरजेचं असतं. रात्री झोपताना दूध, हळद घेणं गरजेचं असतं. तसंच सनलाईट मध्ये जाणं गरजेचं आहे. वॉक करताना जर तुम्ही सूर्यप्रकाश घेत नाही आहात तर त्या वॉकला काहीच अर्थ नाहीये. सो मॉर्निंग वॉक इज व्हेरी मच इम्पॉर्टंट, कारण तेव्हा ऑक्सिजन हा वातावरणात सगळ्यात जास्त असतो आणि तेव्हा तुम्ही जर वॉक करताय तर तुमच्या शरीरातलं ऑक्सिजन आपोआप वाढणार आहे. पण तेच तुम्ही रात्री जर वॉक करायला गेला तर तेव्हा कार्बन डायऑक्साईड जास्त असतो, तेव्हा तुम्ही कार्बन डायऑक्साईड जास्त घेऊन येता शरीरामध्ये. म्हणून तुम्हाला, म्हणजे मी असं पेशंटना सुद्धा सांगते की आपलं शरीर हे मोबाईल सारखं आहे, त्याचा चार्जर हा सूर्य आहे. सो तुम्ही सूर्यात जातच नाहीये तर तुम्हाला व्हिटॅमिन डेफिशियन्सी होणारच आहेत. आज आपण फक्त व्हिटॅमिन डी ची आणि B12 ची फक्त टेस्ट करतोय, बाकीच्यांची तर आपण टेस्ट सुद्धा करत नाहीये. तरीही आपल्या म्हणजे ते 2 कमी आहेत, म्हणजे बाकीचे नक्कीच आपल्या शरीरात कमी होणार आहेत आणि तेव्हा ती न्यूट्रिशनल गॅप आपल्या शरीरात तयार व्हायला लागते. सो तेव्हा इम्युनिटी वाढण्यासाठी आपण रेग्युलर आहार, पचन नीट होणं गरजेचं आहे. तुमच्या पचनावर सगळं शरीर
डिपेंडंट आहे. correct. म्हणजे जर व्याधी आपण म्हणतो ज्याला अपचन आहे त्याला प्रत्येक व्याधी होऊ शकतो. सो त्यांनी जेवण भूक लागली की 70% जेवायचं. म्हणजे सटायवम लेवल पूर्ण होईस तो जेवायचं नाही. कारण का पोटातला जो भाग आहे त्यातला 1/4 आहे तो पाण्याचा असतो, 1/4 आहे तो अन्नाचा आहे आणि बाकीची पोकळी ठेवायची मोकळी. तरच आता मिक्सरमध्ये आपण वाटण तयार करताना पूर्ण जर वरपर्यंत भरलं तर ते होईल का चरवण? खालचं नाही होत, मधलं नाही होत. सो त्याला आपल्याला वर एक गॅप ही ठेवावीच लागते, तरच ते चरवण नीट होतं आणि डायजेस्ट म्हणजे पातळ नीट होतं. तसंच आपलं पोट पण आहे, त्याच्यात पण चरवण होणं गरजेचं आहे आणि नीट लिक्विड होणं गरजेचं आहे. सो त्यासाठी ती जागा ठेवणं गरजेचं आहे. भूक लागली नाहीये तर खायचं नाही. म्हणजे आपण म्हणतो ना 1 वाजलाय म्हणून खातोय, ते करणं चुकीचं आहे. तुम्हाला कडकडून भूक लागली पाहिजे आणि मगच तुम्ही खाणं गरजेचं. कशी हा मोठा प्रश्न आहे, कारण आजकाल क्रेविंग इतक्या होतात की ते भूक लागली का ते कळतच नाही. बरं क्रेविंग असतात ती नॉर्मली स्वीट क्रेविंग असतात. हा ती अशी भूक लागलेली नाहीये. ती क्रेविंग म्हणजे स्वीटच खावंसं वाटतं. ते प्रोटीन डेफिशियन्सीमुळे होत असतं. म्हणजे सकाळी नाश्त्यामध्ये आपल्यामध्ये प्रोटीनच कुठलं जातंय? नाहीच जात. आपण फक्त कार्बोहायड्रेट घेत असतो. तर तुम्हाला दिवसभर क्रेविंग होत राहतील. पण तुम्ही सकाळी कुठलं तरी प्रोटीन घेतलंय, म्हणजे जसं मुगाची डाळ ही प्रोटीन आहे, तुम्ही त्याचा रात्री भिजत घाला, सकाळी उठल्यावर एक डोसा करून घ्या, त्याने तुम्हाला सकाळच्या एक पहिलं प्रोटीन गेलं की मग तुम्हाला एवढं क्रेविंग्स राहणार नाही. आणि जेवताना म्हणजे पाणी पिणं, आता 3 ते 4 लिटर पाणी प्या असे प्रकार पण खूप होतात. आणि मला पेशंट येऊन सांगत होती की मॅडम मी खूप पाणी प्यायचे, नंतर मला किडनीजना त्रास व्हायला लागला, मग त्यांना ते सहन होत नव्हतं एवढं पाणी पिणं. तर मी त्यांना म्हंटल की तुम्हाला तहान लागत होती का? तर त्यावेळेला नाही, मला तहान नव्हती लागत तरी मी पाणी पित होते. तर म्हटलं नाही, आपलं शरीर जे आहे ते आपल्याला सांगतं की मला तहान लागली आहे. तृष्णा याला असं म्हणतो. तोंड कोरडं पडतो, घसा कोरडा पडतो, तेव्हा आपल्याला समजून जायचं की मला आता तहान लागली आहे आणि तेव्हा मी पाणी प्यायचं. आणि तेव्हा नाही प्यायलं तर त्याला अधारणीय वेग आपण म्हणतो आयुर्वेदामध्ये, की जसं तुम्हाला तहान लागली, ती थांबवली तर तुमच्या शरीरात वात प्रकोप होतो. सो तेव्हा तुम्ही पाणी पिणं गरजेचं आहे. सो हे पाणी, आणि तसंच आयुर्वेदात जसं सांगितलं आहे, वजन कमी करायचं असेल तर जेवणाच्या आधी अर्धा तास पाणी प्यायचं आणि वजन वाढवायचं असेल तर जेवणानंतर अर्धा तास पाणी प्यायचं. त्याचबरोबर जेवताना अगदी घोटघोट पाणी प्यायचं, म्हणजे अगदी ग्लासभर पूर्ण पाणी नाही प्यायचं, तर घोटघोट पाणी प्यायचं. कारण काय, पोळी ही वृक्ष सांगितलेली आहे, तर वृक्षाहार जेवढा खाल तेवढा तुम्हाला वात शरीरात वाढणार आहे. सो तेव्हा करणं हे गरजेचं आहे. तसंच आजकाल जागरण खूप जास्त प्रमाणात होतं. जागरण झालं की आपल्या शरीरातला वात दोष वाढतो आणि तेव्हा आपण पूर्ण पोट रिकामं असतं. आपण जागरण तर करतोय पण शरीराला कळतंय की आता मला परत एनर्जीची गरज आहे. दिवसभर तर मी एनर्जी युज केलीये, पण आता मला रात्री पण गरज आहे एनर्जीची. मग तेव्हा हॉर्मोन्स जास्त सिक्रेट, स्ट्रेस हॉर्मोन्स जास्त सिक्रेट व्हायला लागतात टू नॉर्मलाइज द शुगर क्रेविंग्स. कारण का तेव्हा मग शुगर क्रेविंग्स व्हायला लागतात. आणि आपलं शरीर हे सूर्याशी बायोलॉजिकली कनेक्टेड आहे. आज जर सूर्य उगवतो तेव्हा आपण उठणं गरजेचं आहे. जसं दिनचर्येत सांगितलेलं आहे, ब्राह्मे मुहूर्ते उद्दिष्टेत, म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठणं गरजेचं आहे. आता हा ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय, तर सूर्योदयाच्या पूर्वीचा 1-1.5 तास, म्हणजे 4 ते 5:30चा जो काळ आहे तेव्हा तुम्ही उठलं पाहिजे आणि तेव्हा तुम्ही जे वाचाल ते तुमच्या लक्षात राहतं. ओके, आता हेच सांगितलंस तू, ठीक आहे. पण आता याचं बऱ्याच लोकांना असं पण वाटेल ना की आमची नाईट शिफ्ट असते तर आम्ही कसं केलं पाहिजे, कारण आता तिथे आपण बॅलन्स करू शकत नाही गोष्टी. त्यांच्यासाठी काही गोष्टी आहेत का जेणेकरून नाईट शिफ्ट करतायत त्यांनाही माहिती की ठीक आहे हे चांगलं नाहीये, पण ड्यू टू सम रिझन्स ते करावं लागतं. त्यांच्यासाठी काही गोष्टी आहेत का? नक्कीच. कसं असताना नाईट शिफ्ट आहे तर ती आपण ऍज अ ड्युटी आपण ती कधीच नाकारू नाही शकत. मग तेव्हा काय करणं गरजेचं आहे, तर तुम्ही एक छोटा बॉक्स कॅरी करा. कारण का तुम्हाला तेव्हा भूक लागणार आहे, तुम्ही काही खाल्लं नाही, पण तेव्हा तुम्ही बर्गर वगैरे नका खाऊ. कारण का ऑफिसला असताना मे बी तुम्ही तिकडे काही जे मिळेल ते खाल नाही. मग तेव्हा अगदी पचायला हलका आहार असला पाहिजे. तुम्ही मखाना घेऊन जा, तो रात्रीचा तुम्ही खाऊ शकता, म्हणजे त्याने ऍसिडिटी होत नाही. एक मखाना तोंडात ठेवला तरी त्याला सलायवेशन होत राहतं आणि पोटात वाढलेलं ऍसिड आहे ते डायल्यूट व्हायला लागतं आपल्या सलायवामुळेच. सो तेव्हा तो तोंडात ठेवून द्यायचा, काम करता करता तुम्हाला सलायवेशन होत राहील आणि ऍसिडिटीचा रात्रीचा त्रास होणार नाही. सो जागरण होतंय माहितीये, मग आलं की लगेच झोपायचं, काहीतरी खाऊन घ्यायचं
आणि लगेच झोपून जायचं. मग तेव्हा असं नाही म्हणायचं की अरे आता एवढ्या सकाळी कसा झोपू मी, पण तेव्हा झोपणं गरजेचं आहे, कारण की तुमच्या शरीराची जी झीज झालेली आहे ती भरून तर आली पाहिजे ना. कारण का आपलं शरीर हे झीज झाली आहे ती भरली नाही तर दुसऱ्या दिवशी काम कसं करेल, नाही काम करणार नीट. मग तेव्हा त्यांनी ते करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपली जी तन्वीशता येते ती त्यांनी रात्री घ्यायची. एवढंच करायचं, म्हणजे दुसरा दिवस त्यांना फ्रेश वाटेल, इंडायजेशन होणार नाही, गॅसेस होणार नाही, त्यांना कुठलाही त्रास होणार नाही. म्हणजे आयटी मधल्या प्रत्येक व्यक्तीला ते उपयुक्त आहे, असं त्यांच्यासाठी खरंच आहे. बिकॉज त्यांना हे सगळे फेस करतात आणि कंटिन्युअस डोळ्यांचा वापर होतच राहतो कम्प्युटरवर बसल्यामुळे, हळूहळू डोळ्यांचे आजार होऊ शकतात ना. सो तेव्हा तुम्हाला चष्मा लागेल, जवळचं दिसायला प्रॉब्लेम होऊ शकतो, डोळ्यांवर ताण यायला लागतो. मग तेव्हा तुम्ही आयुर्वेदाचा वापर करा. त्रिफळा क्वाथाचा तुम्ही डोळ्यांवर म्हणजे कापसात भिजवायचा, त्रिफळा क्वाथात कापूस भिजवून तो डोळ्यावर रात्री झोपताना ठेवायचा. त्याने पण खूप सुंदर फरक पडतो पेशंट्समध्ये. आणि मला अनेक पेशंट येऊन सांगतात की मॅडम आम्ही हे करतो आणि आम्हाला बरं वाटतं. एखादी काकडी ठेवा डोळ्यावर रात्री झोपताना, झोपलेला असताना पण त्याने बरं वाटेल. किंवा गुलाब पाण्यामध्ये कापूस बुडवून तो डोळ्यावर ठेवा, त्यानेही फरक पडतो. सो अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते पेशंट नक्की करू शकतात. आता आयुर्वेद म्हटलं की आपल्या ब्रीदिंगवर खूप जास्त फोकस असतो, बरोबर? मग आम्हाला एकदा ब्रीदिंग सांगशील समजून? आणि आजकाल बऱ्याच ऐकलं तर लॉंग ब्रीथ, शॉर्ट ब्रीथ आणि बरेचसे रील पण बघायला मिळतात. तुम्हाला ट्रेस आला की थोडंसं लॉंग ब्रीथ घ्या आणि हे करा, एक्झॅक्टली डीप ब्रीथ करा, एक्झॅक्टली. आणि होतं काय, बॉडीमध्ये काय गोष्टी घडतात? ओके, सो योगशास्त्रामध्ये 72,000 नाड्या सांगितल्या. सो त्या नाड्यांपैकी आपण 3 महत्वाच्या नाड्या बघूयात. एक तर उजव्या साईडची असते ती सूर्य नाडी असते, ती अग्नी ह्या तेजाशी रिलेटेड असते. आपली लेफ्ट साईडची जी नाडी असते ती चंद्र नाडी असते, त्याला इडा पिंगला असं म्हणतात. आणि मधली जी नाडी असते ती सुषुम्ना नाडी असते. जेव्हा ती सुषुम्ना नाडी ऍक्टिव्हेट होते तेव्हा तुम्हाला आनंद मिळतो, उत्साह निर्माण होतो, तर ती नाडी असते. आता तुम्ही जन्माला आपण जेव्हा येतो तेव्हा जन्मामध्ये प्राणवायू आपल्या शरीरात पहिले एंटर करतो आणि मगच आपला जन्म होतो. म्हणजे बाळ रडलं की तो पहिले ब्रीदिंग करायला लागतो. म्हणजे पहिली सुरुवात आपली हालचाल कुठून चालू होते? ब्रीदिंग पासून. आणि जेव्हा मृत्यू होतो तेव्हा प्राण सोडल्यावर पहिले ब्रीदिंगच थांबतं. सो दॅट आपल्याला माहितीये की हे आपल्या हातात नाही, आपण करते करवता कोणीही नाही. ब्रीदिंग हे आपण कंट्रोल नाही करू शकत. तुला सांगितलं की 1 तास तू थांबून ठेव, तर नाही जमत आपल्याला. 5 मिनिटाच्या वर आपण ते करू नाही शकत. म्हणजे इट इज नॉट इन कंट्रोल ऑफ अस. मग तुम्ही डीप ब्रीदिंग करता तेव्हा तुम्ही जेवढं डीप घेता तेवढं ऑक्सिजन लेवल तुम्हाला जास्त मिळतो. आणि जेवढं ऑक्सिजनेटेड ब्लड तुम्हाला सगळीकडे मिळेल तेवढी स्ट्रेस तुमचा लगेच कमी होतो. स्ट्रेस लेवल्स लगेच कमी होतात जेवढं डीप ब्रीदिंग करता. म्हणजे तुम्ही नुसतं करता तेव्हा 10%, 20% एवढाच ऑक्सिजन मिळत असतो, पण जेव्हा तुम्ही डीप ब्रीथ करता 80% पर्यंत तुम्हाला ऑक्सिजन मिळत असतो. सो तेवढा मिळणं गरजेचं आहे, तरच तुमच्या प्रत्येक म्हणजे कानाकोपऱ्यापर्यंत ऑक्सिजन मिळाला तरच ते काम करणार आहे. का करणं गरजेचं आहे? कारण का तुमचा आपलं ब्रेन आणि आपली गट हे को रिलेटेड आहे. म्हणजे फिटल लाईफ पासूनच ते कोरिलेटेड असतात. जेव्हा आपण बाळामध्ये सेल डेव्हलपमेंट होते तेव्हा ब्रेनचे सेल्स आणि कोलॉन आपलं इंटेस्टाईन आहे त्याचे सेम आहेत. म्हणजे स्ट्रेस इज रिलेटेड टू गट. म्हणजे स्ट्रेस आला की पुढचा काय प्रॉब्लेम होणार आहे? पचन बिघडणार आहे. त्यांना पचन बिघडलं की पुढचे आजार होणार आहेत, अग्निमांद्य होणार आहे. खूप कॉमन असतं व्हायरल इन्फेक्शन. करेक्ट. आणि ते आजकाल तर इतकं झालंय की विचारूच नकोस. म्हणजे तुम्ही पण पेशंट्स बघत असाल त्याचे, राईट? तर मग जे व्हायरल इन्फेक्शन होतं ते कसं होतं एकतर, आणि आयुर्वेदामध्ये त्याच्यासाठी काही गोष्टी आहेत का? जेव्हा व्हायरल इन्फेक्शन आपल्याला होतात ती नॉर्मली जेव्हा व्हायरस आपल्या शरीरात एंटर करतो तेव्हा आपल्याला ती होतात. त्याचा मार्ग कुठलाही असू शकतो. एकदा व्हायरल इन्फेक्शन झालं की त्याचा टाइम स्पॅन हा 6 to 7 डेजचा असतो. तेव्हा आपल्याला सिम्पटम्स पहिले दिसायला लागतात. हळूहळू त्याचा एक स्पॅन होतो जो 7 दिवसांपर्यंत असतो. व्हायरल इन्फेक्शन ही स्वतःहून रिकव्हर होत असतात. त्याला कुठल्याही अँटीबायोटिकची गरज नसते. अँटीबायोटिकची गरज असते ती बॅक्टेरियल इन्फेक्शन साठी असते. जेव्हा व्हायरल इन्फेक्शन होतं आणि ते स्वतःहून जेव्हा नाही रिकव्हर होत आणि सेकंडरी इन्फेक्शन जेव्हा होतं तेव्हा बॅक्टेरियल इन्फेक्शन होत असतं. मग त्या बॅक्टेरियल इन्फेक्शनवर अँटीबायोटिक देणं गरजेचं असतं. पण आयुर्वेद ह्याच्यावर काय सांगतो की तुम्हाला जेव्हा व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे तुम्ही पहिले ट्राय करा ना आयुर्वेदिक औषधं, की त्याने आपली इम्युनिटी वाढली तरी ते फाईट चांगलं करेल आणि मग आपल्याला गरजच पडणार नाही. कारण का जेवढी आपण रासायनिक औषधं घेतो तेवढी आपण आपली इम्युनिटी सप्रेस करत असतो. सो तेवढं नेक्स्ट टाइम त्याला आपल्याला रेझिस्टन्स तयार होऊ शकतो. सो आता आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे? गुडूची आहे, शतावरी
आली आहे की हे कंटेंट आहेत की ते तुम्हाला इम्युनिटी बूस्ट करणारे आहेत. एखादी ज्येष्ठ मधाची गोळी तुम्ही सकाळी चघळून घ्या, तुम्हाला घसा दुखतोय, घ्या मग चघळून, लगेच बरं वाटतं. नाही लागत, अँटीबायोटिकची गरज नाही लागत. गुळण्या करा, हळदीच्या पाण्याने गुळण्या केल्या तरी लगेच घसा क्लिअर होऊ शकतो. सो असे जे आहे हे घरगुती उपायावरनं किंवा आयुर्वेदिक औषधांनी घेऊन सुद्धा आपल्याला फरक पडतो. त्याच्याबरोबर लहान मुलांना आम्ही सांगतो की सुंठ, हळद आणि गुळ अशी छोटी गोळी करून घ्या आणि तुम्ही. सो व्हायरल इन्फेक्शनसाठी आयुर्वेदामध्ये अनेक कल्प आहेत किंवा ते त्याच्यासाठी काम करतात. कोविडमध्ये आपण खूप साऱ्या पेशंट्सना आपली औषधांचं कॉम्बिनेशन देत होतो. ताप असेल तरी त्यासाठी आपल्याकडे तापाचं सुद्धा औषध होतं. सो त्यांनी त्यांचा ताप कंट्रोल, म्हणजे काही पेशंटचा ताप उतरत नव्हता, तो आपल्या औषधांनी उतरला. असेही म्हणजे 7-7 दिवस, 8-8 दिवस ताप असणारे पेशंट सुद्धा होते कोविडच्या काळामध्ये. त्यांचा ताप उतरत नव्हता, तेव्हा आपली औषधं घेऊन त्यांना बरं वाटलेलं आहे. सो अनेक पेशंटनी लेखी आपल्याला लिहून दिलेलं होतं की हे तन्वीमुळे आम्हाला तेव्हा करणं गरजेचं होतं आणि बरं वाटत होतं. म्हणजे काही पेशंट म्हणत होते की आम्ही फक्त नस्य करत होतो, आम्ही त्यांना जसं सांगितलेलं नस्य जे आहे त्याने पण त्यांना जी चव गेलेली होती, वास गेलेला होता, तर ते सगळं परत आलं त्यांना साध्या नस्याने. सो आपल्याला तेव्हा कळणं अगदी साधे साधे गोष्टी होत्या. आता नाही केल्या तर मग आपण त्या मिस करतो. म्हणजे ते माहित असणं, ज्ञान असणं गरजेचं आहे आयुर्वेदाचं. ते जर माहित असेल तर अगदी इझी आहे, वापरायला इझी आहे आयुर्वेद, त्यामुळे कोणीही वापरू शकतो तो. आता जसं तू एक बॅक्टेरिया बोलली, त्याच्यावर मला आठवलं की दही आपण बोलतो की चांगलं कॉम्बिनेशन असतं बॅक्टेरिया, गुड बॅक्टेरिया आणि असं खूप आहे. येस, आणि करेक्ट. त्याच्यानंतर असं होतं की आता ऑफिसमध्ये हो. एक ग्रुप आहे आमच्याकडे, तो कॉमनली दही लवर आहे हो. आणि एक ग्रुप आहे ताक लवर आहे. आणि Okay. बऱ्याच असं भांडण होतं की कुठलं बेस्ट काय. तर मला Okay. त्याच्यात जर तू कन्फ्युजन थोडं क्लिअर केलं तर आवडेल मला. नक्कीच. तर आयुर्वेदानुसार काय सांगितलेलं आहे की दही हे उष्ण आहे. आपल्याला वाटतं ते फ्रीज मधनं काढलं म्हणजे गारगारे म्हणजे थंड आहे, तर नाही, दही हे उष्ण आहे. आणि आयुर्वेदात त्याला अभिषंधी म्हटलेलं आहे. Okay. म्हणजे प्रत्येक स्रोतसांमध्ये जाऊन, आपली जी काही 13 स्रोतस आहेत त्यामध्ये जाऊन ते अवरोध निर्माण करतो. आणि जर तुमच्या शरीरात वात वाढलाय तर पूर्ण शरीरात घेऊन जाण्याचं काम दही करतं. Okay. म्हणजे अगदी कानाकोपऱ्यापर्यंत घेऊन जाण्याचं काम हे दही करत असतं. आणि हे स्लो पॉयझन प्रमाणे काम करतं. म्हणजे स्किन डिसीजेस होण्यासाठी दही हे एक स्लो पॉयझन ठरतं. म्हणजे आम्ही पेशंटना सांगतो की तुम्ही खूप आधीपासून खाताय का दही, खूप रेग्युलर खाताय का, तर ते म्हणतात हो मॅडम आम्ही खूप आधीपासून खातोय. मग त्यांना 10 वर्षानंतर त्रास होतो. म्हणजे इट्स वर्क्स लाईक अ स्लो पॉयझन. आज खाऊन मी दही खाऊन मला काय त्रास होणार आहे का? एका दिवसात कधीच काही होत नाही. इट्स अ लॉंग प्रोसेस. त्याच्यानंतर तो त्रास होतो. म्हणजे कधी कधी पांढरे डाग दिसायला लागतात स्किनवर, सोरायसिसचा त्रास दिसायला लागतो. हे लॉंग टर्म यूज ऑफ कर्ड आणि त्यामुळे होत असतं. पण त्याच्या विरुद्ध दही हे दह्यापासून बनवलेलं ताक हे थंड सांगितलेलं आहे. तर ताक अगदी उत्तम सांगितलेलं आहे. तुम्ही ताक प्यायला काहीही प्रॉब्लेम नाही. जेवण झालं की पचन सुधारण्यासाठी ताक घ्यायला सांगितलेलं आहे. म्हणजे ताक घेतलं की तुमचा जाठरा अगदी चांगला राहण्यासाठी, पचन चांगलं होण्यासाठी त्याच्यामध्ये थोडं जिरं, धने पावडर घालून ते तुम्ही घेऊ शकता. म्हणजे असं हे दह्याचं जे आहे. आणि त्यामुळे स्किन डिसीज जर तुम्हाला नको असतील तर ते दही घेण्याच्या ऐवजी तुम्ही ताक घ्या ना. तेच सेम तुम्हाला मिळणार आहेत, कंटेंट तर तेच आहेत, फक्त त्याचा गुणधर्म बदलतो. त्याच्यामध्ये जेव्हा आपण पाणी घालून त्याला घुसळून त्याच्यापासून जे ताक बनवतो त्याचे गुणधर्म पूर्ण बदललेले असतात. सो त्याच्यावर संस्कार झाल्यामुळे हा झालेला बदल आहे. आणि ते ताक आपल्यासाठी खूप चांगलं आहे. आता जसं तू संस्कार बोललीस त्याच्यावर मला आठवलं की आयुर्वेदामध्ये बऱ्याच असं बोललं जातं की कुठलंही मेडिसिन क्रिएट करताना त्याच्यावर संस्कार होतात. Correct. खरंच ती प्रोसेस म्हणजे संस्कार असतात की एक्झॅक्ट काय असतं? नाही, आणि आपण तन्वीमध्ये पण त्या सेम फॉलो करतो. हो, संस्कार हे केले जात असतात. आयुर्वेदानुसार आपण जे काही आपण पाठ बनवले, आता आपल्याकडे कसं आहे की 100 किलो वनौषधी पासून 5 किलो वनौषधी राहील एवढाच तो आपण वनौषधीपासून काढा जो असतो, म्हणजे त्यापासून 5 किलो एवढाच राहील, आपण तेवढं बनवत असतो. तो एवढं जे आहे हा संस्कारच झाला ना, की म्हणजे ते करून करून आपण ते केलेलं असतं. ते इन्स्टंट रिझल्ट येतं. म्हणजे रक्तात म्हणजे आपण गेली गोळी की ते इन्स्टंट रिझल्ट देतं. म्हणजे आयुर्वेद कसं म्हणतो की अरे खूप उशिरापर्यंत रिझल्ट देतात, नंतर देतात, तर ते तसं नसून इन्स्टंट रिझल्ट आज आयुर्वेद देत आहे. म्हणजे असं म्हणायला काही वावगं नाही. कारण काय तन्वीश, आता मी बघितलेलं आहे सूज जाण्यासाठी पण आपली जी औषधं आहेत एका दिवसात पेशंटची सूज कमी होते. सो त्यामुळे हे संस्कार केले जातात. वनौषधींवर संस्कार करून त्याच्यावर गुण वाढवून मगच ते आपल्याला दिले जात असतात. त्याच्याबरोबर अनुपान दिलं जात असतं. कधी कधी एखादं औषध आहे ते दुधाबरोबर घेणं गरजेचं असतं. दूध किंवा पाण्याबरोबर घ्यायचं आहे हे ठरवलं जात असतं. तर त्याप्रमाणे औषधं घेणं गरजेची असतात. अनुपान म्हणजे काय असतं? अनुपान म्हणजे एखादं औषध आहे त्याचा गुणधर्म वाढवण्यासाठी जे त्याच्या बरोबर द्रव्य दिलं जातं त्याला अनुपान म्हणतात. सो तो गुणधर्म औषधाचा लवकर होण्यासाठी, वाढण्यासाठी अनुपान हे दिलं जात असतं. आता अजून एक विचारायचं
मगाशी तू स्किनचा विषय हो, काढला हो, दह्याच्या क्वेश्चन हो. मध्ये त्यावेळेस. स्किन आजकाल इतकं झालंय, स्किन हो, केअर म्हणजे कुठला इन्फ्लुएन्सर घे किंवा कोणी घे, स्किन केअर असतं. किंवा आता तर मुलांसाठी पण स्किन केअर आलंय करेक्ट करेक्ट आणि खरंय. आणि त्याच्याने सगळ्या गोष्टी होतात. मग आयुर्वेद स्किन हेअर यांच्यासाठी काय सांगता आणि त्याच्यासाठी कसं हेल्प करतंय करेक्ट बेसिकली? करेक्ट. त्वचा रोग हा मोठा विषय आहे आयुर्वेदामध्ये. त्याच्यामध्ये वेगवेगळे क्षुद्र रोग सुद्धा आलेले आहेत. पण आपण असं बघायला गेलं की आता तुमची वात प्रकृती आहे तर ड्राय स्किन आहे, मग बरोबर. तुम्हाला ड्राय स्किन जाणं गरजेचं आहे. पित्त प्रकृती आहे तर त्याच्यामध्ये चेहऱ्यावर पिगमेंटेशन येणं असतं. मग स्त्रियांना आपण बघतो की आफ्टर डिलिव्हरी आणि इन मेनोपॉज बटरफ्लाय मार्क्स चेहऱ्यावर आलेले असतात आणि ते पिगमेंटेशनचे असतात. ओके. तर ते वेळेवर जाणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण आयुर्वेदाचा उपयोग करून घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे कफ प्रकृतीचे असतील तर त्यांना म्हणजे आपण पांढरे डाग येणं, छोटे छोटे पांढरे डाग आलेले असतात स्किनवर. सो हे तुमच्या प्रकृतीप्रमाणे तुम्हाला स्किनचे प्रॉब्लेम्स होणार आहेत. तसंच लहान मुलांमध्ये बघून येतं की जंत झालेले असतील तर त्यांच्या चेहऱ्यावर छोटे छोटे पांढरे डाग हा दिसतात, स्पॉट दिसतात. तर तेव्हा पॅरेंट्स खूप घाबरून जातात, अरे हे शिब तर नाहीये ना, काय झालंय मुलांना. तर तेव्हा त्यांना सांगणं गरजेचं असतं की हे तुमच्या मुलांच्या पोटामध्ये वर्म्स आहेत आणि डिवर्मिंग करणं गरजेचं आहे. त्यासाठी वावडिंग सांगितलेलं आहे आयुर्वेदात. वावडिंगाचा काढा करून मुलांना रोज द्यायचा रात्री झोपताना. सो हे केलं की त्यांना जी म्हणजे सतत गोड खाण्याची जी मुलांना इच्छा होत असते ती कमी व्हायला लागते. कधी कधी चेहऱ्यावर आलेले डाग आहेत ते कमी व्हायला पण उपयुक्त होतं. तसंच दिनचर्येत जे सांगितलेलं आहे उद्वर्तन सांगितलेलं आहे. म्हणजे दिनचर्या सांगायची झाली तर सकाळी उठल्यावर तुम्ही काय करणं गरजेचं असतं, तर ब्राह्मी मुहूर्ते उद्दिष्टे म्हणजे कसं सूर्य उगवण्याच्या आधी 1.5 तास उठायचं. तेव्हा जे वाचाल ते लक्षात राहील आणि जे सक्सेसफुल आहेत त्यांना तू विचारून बघ, ते त्याच वेळात उठत असतात. सो त्या वेळात उठणं हे शास्त्राप्रमाणे सांगितलेलं आहे. जसं तुमचं त्याच्यानंतर मलोत्सर्जन म्हणजे शौचाला जाणं, पोट साफ झालं की दंतधावन करणं. दंतधावन म्हणजे काय असतं, तर दात घासणं साध्या भाषेत. पण पूर्वीच्या काळी कटू तिक्त कषाय रसाने आपण दात घासले पाहिजेत असं सांगितलंय. ओके. आणि आज आपण त्याच्या उलटच करतोय. म्हणजे पेस्ट असते ती सकाळची गोड असते. Correct. सो ती चालत नाही. त्यामुळे आपला जो सलायव्हेशन नीट व्हायला पाहिजे. सकाळी कटू तिक्त कषाय रसात्मक जी काही लिंबाची काढी असेल तर त्यांनी दात घासणं गरजेचं पण असतं. आता ती मिळेल का? मिळत नाही. सो त्याच्यासाठी तन्वीमध्ये आपण धवलदंती पावडर तयार केलेली आहे की ती नुसती तुम्ही बोटावर घ्या, त्या पावडरने तोंड धुवा, त्यानेही तुम्हाला तोच इफेक्ट मिळणार आहे. ओके. सो त्यासाठी आपण ते तयार केलेलं आहे. त्याच्यानंतर तुमचं दंतधावन झालं की तुम्हाला काय करायचं असतं, तर ऑइल पुलिंग करायचं असतं. ऑइल पुलिंग म्हणजे काय असतं की तोंडात तिळाचं तेल किंवा धरून ठेवायचं जोपर्यंत डोळ्यातून पाणी येत नाही तोपर्यंत. सो हे खूप गरजेचं आहे. ऑइलिंग होणं गरजेचं आहे. दातांच्या हिरड्यांना मजबूती येण्यासाठी ते गरजेचं असतं. ते करणं गरजेचं आहे. कारण काय नंतर रक्तस्राव होऊ शकतो हिरड्यांमधनं. तो न होण्यासाठी त्या म्हणजे हिरड्यांची मजबूती राहण्यासाठी गरजेचे आहे. त्यानंतर नस्य करायला सांगितलेलं आहे. नस्य म्हणजे काय, तर गाईच्या तुपाचे 2 थेंब नाकात घालायचे. आता नासा ही शिरसो द्वारम असं सांगितलेलं आहे. जेव्हा तुम्हाला जेव्हा ब्रेन साठी काही करायचंय मग तेव्हा तुम्ही नस्य करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नस्य झालं की तुम्ही अंजन करणं म्हणजे डोळ्यात काजळ घालणं हेही गरजेचं असतं. आता आपण म्हणतो की लहान मुलांना सगळे पेडियाट्रिशियन सांगतात की करू नका, पण नाही, आयुर्वेदात सांगितलेलं आहे पूर्वीपासून. तर थोडी मोठी झाल्यावर घाला, अगदी लहानपणी नाही घातलं, मोठी झाल्यावर तरी घालणं गरजेचं आहे. आजकाल एवढे आपण मोबाईल वापरतोय, एवढा स्ट्रेस डोळ्यांना येतोय, तर तेव्हा हे अंजन करणं गरजेचं आहे. ओके. अंजन केल्यानंतर त्याच्यानंतर अभ्यंग सुद्धा सांगितलेला आहे. अभ्यंग म्हणजे काय, तर तेलाने अंगाला मसाज करणं. ओके. आता तो का करणं गरजेचं आहे, तो केल्यावर वातदोष जो शरीरात वाढलेला आहे, म्हणजे शरीरात वात वाढला की त्याला कमी करणारं तेलच आहे, बाकी कोणीही नाहीये. सो तेल तेव्हा घेणं शरीराला लावणं गरजेचं. आता शरीरात पित्त वाढलेलं असेल तर त्याला कमी कोण करतं, तर तूप करतं. म्हणजे तेव्हा तुम्ही तुपाचं सेवन करणं गरजेचं असतं. आणि हे जेव्हा वात पित्त कफ असे जेव्हा त्यांच्या शरीरात वाढलेले असतात तेव्हा अभ्यंग करणं गरजेचं आहे. अभ्यंगानंतर व्यायाम करणं गरजेचं आहे. रेग्युलर व्यायाम करणं गरजेचं आहे. त्यानंतर स्नान सांगितलेलं आहे किंवा आणि उद्वर्तन सुद्धा सांगितलंय. उद्वर्तन म्हणजे काय, उठणं लावायचं. आपण काय करतो, फक्त उठणं दिवाळीत लावतो, नाही, पण ते रोज लावणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या ज्या ग्लँड्स आहेत, स्किनवर ग्लँड्स आहेत, त्या नीट राहण्यासाठी उपयोग होत असतो. कारण की आपल्याला स्वेटिंग होत असतं, स्वेट ग्लँड्स असतात आणि त्याच्यातनं टॉक्झिन्स बाहेर पडण्याचं काम होत असतं. ते घामावाटे होत असतं आणि तुम्ही वर लेप म्हणजे काही केलं नाही तर ते उद्युक्त होत नाहीत आणि तेवढा स्वेटिंग नीट होत नाही. सो नीट होत असेल तर तुम्हाला त्याचा त्रास होत नाही. त्यानंतर सद्वृत्त म्हणजे दिवसभर कसं वागावं ह्याचं सुद्धा आयुर्वेदात सांगितलेलं आहे. आणि जेवण कसं करावं ह्याचे रूल्स काही आयुर्वेदात सांगितलेले आहेत. सो ते फॉलो करणं गरजेचं आहे. रात्री पादाभ्यंग सांगितलेलं आहे. म्हणजे पायाच्या तळव्यांना तेल
तूप लावून काशाच्या वाटीने पाय घासायचे असतात. त्याने अगदी खूप छान वाटतं, डोळ्यांना छान वाटतं. आपल्याला स्ट्रेस असेल तर तो स्ट्रेस पूर्ण रिलीज व्हायला सुद्धा मदत होत असते. आणि छान शांत झोप लागण्यासाठी आधी तुम्ही पाद्यभंग करा. सो ते केलं असेल तर शांत झोप लागते. आणि जर तुम्हाला शांत झोप लागत असेल, तुमचं पोट रोज नीट साफ होत असेल आणि कडकडून भूक लागत असेल तर तुम्हाला कुठलाही जास्त त्रास होणार नाही. पण हे 3 जर बिघडले असतील तर व्याधी ह्या तुम्हाला होणार. आणि मला वाटतं हे 3 बऱ्याच लोकांचे बिघडलेले असतात. करेक्ट. आणि जर तुम्हाला एवढं करायला मे बी डेली टाइम नसेल, म्हणजे ऍटलीस्ट वीक मधून स्टार्ट करायचं, वन्स इन अ वीक, आणि मग त्याची फ्रिक्वेन्सी नंतर तुम्ही वाढवू शकता. करेक्ट. बरोबर. पण आता पुन्हा एकदा मला तो क्वेश्चन यायचा की आयुर्वेद म्हटलं ना की बऱ्याच असं होतं की खूप स्लो प्रोसेस आहे, किंवा बऱ्याच असं बघण्यात आलेलं आहे की खूप लॉंग प्रोसेस आहे, मग आधी थोडेसे औषधं घ्या, मग नाही राहत, मग त्याच्यासोबत मग दुसरं पण घ्या आणि मग ते करा. असं खरंच असतं का? किंवा मी असं म्हणेन आयुर्वेदामध्ये जसं आपण बघतो की खूप लॉंग प्रोसेस आहे, म्हणजे गोळ्या दिल्या जातात, मग नंतर काही व्यायाम सांगितले जातात काही, आणि मग लोक ते दिनचर्येमुळे सोडून देतात किंवा लाईफस्टाईलमुळे ते मध्येच बंद करतात आणि मग परत बोलतात की आयुर्वेदाचा इफेक्ट होत नाही. तर मला दोन्ही विचारायचं, मग त्याचा इफेक्टसाठी काय करा आणि ॲज अ तन्वी म्हणून तुम्ही कसं हेल्प करताय? करेक्ट. कसं असतं, कुठलाही क्रॉनिक डिसीज असू दे, कुठलाही अॅक्यूट डिसीज असू दे, त्याच्यावर आयुर्वेद 100% काम करतं. पण त्यालाही त्याच्या लिमिटेशन्स आहेत. म्हणजे आज तू म्हणालास की हात फ्रॅक्चर झालाय, तर मग तेव्हा आयुर्वेदासाठी आपण वाट न बघता तेव्हा शल्यचिकित्सा आपण करू शकायची. म्हणजे कारण काय, सुश्रुताचार्य हेच शल्यचिकित्सेचे किंवा सर्जरीचे फादर सांगितलेले आहेत. सो तेव्हा आपण असं म्हणतच नाही की तेव्हा करायचं नाही. जेव्हा इमर्जन्सी मेडिसिन्स आहे तेव्हा ते वापरणं गरजेचं आहे. पण आता कसं असतं, जी रासायनिक चिकित्सा आहे ती फक्त सिम्पटमवर काम करते. म्हणजे कसं, सर्दी झालीये, सर्दी कमी होण्यासाठी औषधं दिली जातात, पण त्याचं कारण काय हे बघणं गरजेचं आहे ना. कारण काय, व्यक्तिरित्या प्रकृती, प्रत्येकाचे सिम्पटम्स वेगळे, प्रत्येकाचे आजार होण्याची लक्षणं वेगळी, पण प्रत्येकाला सेमच औषध दिलं जातं, तर कसं चालेल? नाही चालणार. मग तुमची प्रकृती बघून त्याप्रमाणे तुम्हाला जर ट्रीटमेंट दिली तर इन्स्टंटली तुम्हाला गुण मिळू शकतो. पण ते वैद्याच्या हातात असतं. कारण का तो वैद्य त्याचा प्रकृती बघणार आहे की त्याची प्रकृती काय आहे, कशामुळे ते कारणामुळे वाढलं आहे. जर आता कारण रोज शरीरात जात आहे तर कार्य घडणारच. मग मी गोळ्या देऊन त्याचं कमी होईल का? नाही. म्हणजे मला काय, मी विचारते पेशंटना की तुमचं डोकं दुखतं, पेशंट येऊन सांगतात की मॅडम आम्हाला रोज ऍसिडिटी होत असते, अगदी रोज मळमळ होत असते. मग त्याला विचारते की तुम्ही रोज शेंगदाणे खाता का? हो म्हणतात, आम्ही रोज शेंगदाणे खातोय. थोडे तरी चवीसाठी आम्ही डब्यात घेऊन गेलेलो असतो. तर शेंगदाणा हा काय करतो, तो तुमच्या शरीरातलं पित्त वाढवत असतो. आणि तुम्ही जर कारण जातंय तर कार्य घडणार, ह्या न्यायाप्रमाणे तुम्ही रोज खाल्ले की तुम्हाला रोज ऍसिडिटी होते, तर ते कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे मेथी खाल्ल्यावर खूप जणांचं डोकं दुसऱ्या दिवशी दुखतं. मेथी ही खूप औषधी आहे, खूप त्याचे गुण चांगले आहेत, पण पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना ती खाल्ली की त्रास होतो. मग तेव्हा ती खाण्याची कशाला गरज आहे? मग तेव्हा तुम्ही थांबवा, लंघन करा. लंघन आयुर्वेदात सांगितलेली आहे चिकित्सा. मग पहिला दिवस ते खायचं नाही, मग एकदा पित्त कमी झालं की मग तुम्ही खा ना ती. मग तेव्हा तुम्हाला त्रास नाही होणार. पण वाढलेलं पित्त असताना तुम्ही हे करणं गरजेचं आहे. इन्स्टंट रिझल्ट मिळण्यासाठी आयुर्वेदामध्ये पंचकर्मामधलं अग्निकर्म आहे किंवा विद्धकर्म आहे. अग्निकर्म म्हणजे काय, तिथे जी शलाका असते त्याला पाठवून अग्नी दिला जातो आणि ती जिथे पेन आहे तिथे त्याला आपण दाह दिला जात असतो. इन्स्टंट रिझल्ट मिळतो. अगदी पेशंट जो पाय धरून आलेला असतो की माझा पाय दुखतोय, मला चालता येत नाहीये, गुडघा खूप दुखतोय, त्यालाही सुद्धा 2 मिनिटात चालता येतं. पण कसं असतं, इन्स्टंटली रिझल्ट जरी मिळाला तरी पुढे परत त्याचा व्याधी वाढू नये, वात वाढू नये, ह्याच्यासाठी पोटातून पण औषधं घेणं गरजेची आहेत ना. जसं रक्तमोक्षण सांगितलेलं आहे, अनेक आजारांसाठी रक्तमोक्षण सांगितलेलं आहे. जिथे जिथे दूषित रक्त आहे तिथे तिथे जलौकाचरण केलं जातं. तिथे जलौका लावली की ती तिकडचं फक्त अशुद्ध रक्त खेचून घेत असते आणि ती अशुद्ध रक्त पिऊन नंतर ती उलटी सुद्धा करते. म्हणजे त्याला हळद टाकून ती थांबवावी लागते आपल्याला. सो हे असं असतं की इन्स्टंटली रिझल्ट मिळण्यासाठी असतं. त्याचप्रमाणे आपल्या तन्वीच्या औषधामधल्या पॅथीमधले जे काही तन्वी शता आहे, तन्वी ज्येष्ठ आहे, संथ कफ आहे, अगदी इन्स्टंट सर्दी खोकल्यासाठी तर इन्स्टंट रिझल्ट देत असतात. सो हे वापरण्यासाठी काहीही प्रॉब्लेम नसतो. पण तरीही वैद्यांच्या सल्ल्यानुसार एकदा तरी डॉक्टरांना दाखवून मगच ही औषधं वापरणं ही गरजेचं असतं. त्याच्याशिवाय ती औषधं वापरायची नाही. त्याचबरोबर हार्ट डिसिजेससाठी आपली औषधं आहेत, डायबिटीजसाठी आपली औषधं आहेत. कित्येक पेशंटचा आपण त्यांचा डायबिटीज HbA1c अगदी 7.5 होता
होता तो आपल्या औषधांनी त्यांचा 6 पर्यंत आलेला आहे. सो ते औषधांनी म्हणजे काय म्हणतात की मॅडम आम्हाला डायबिटीस म्हणजे आम्ही आता काही गोड खायचंच नाही का, तर त्यांना असं वाटतं की मला थोडं तरी गोड खायला मिळालं पाहिजे ना, आम्ही सगळं डाएट करतोय, सगळं फॉलो करतोय, पण मला थोडं तरी गोड खायला मिळालं पाहिजे. तर तेव्हा आम्ही सांगतो की तुम्ही थोडं खा, कारण काय जिभेला जर नाही मिळालं तर त्यांनाही त्रास होणार आहे नंतर. सो त्यासाठी आपण ते देत असतो. आता हा क्वेश्चन खरं तर ना माझ्या मावशीने विचारायला लावला तुला अच्छा. ताई, की बऱ्याच असं होतं आफ्टर 40s महिलांमध्ये हो. आणि आजकाल पुरुषांमध्ये पण सांधेदुखी त्याच्यानंतर कंबरदुखी असे होतात. आणि आमच्यासारखी जी मुलं आहेत IT मध्ये काम करतात त्यांना तर आता जवळपास नवीन 30-35 मध्ये पण होतंय, कंबर दुखतंय, कुठेतरी बसून बसून पाय दुखतायत आणि हे होतंय. मग हे सांधे का दुखतात आणि मग त्याच्यात आयुर्वेदात काही आहेत का गोष्टी? ओके. सो नॉर्मली कसं झालंय, अस्थि धातूचा जेव्हा क्षय होतो तिथे पोकळी तयार होईल, अॅनाटॉमिकल चेंज आहे, जिथे हाड कमी होतंय, जिथे क्षय होतोय, ऑस्टिओपोरोसिस होतो ना पेशंटमध्ये आपल्याला बघायला मिळतो, तिथे पोकळ झालेली असतात हाडं आणि तिथे तो वात जाऊन बसतो. शरीरात वाढलेला वात तिथे जाऊन बसला की तिथे वेदना होणारच. म्हणजे अगदी पेशंट सांगतात की मॅडम आम्हाला चालताना कटकट आवाज येतो. हा जाणवला की समजून घ्या की तुमचे गुडघे खासतायत एकमेकांना, मधलं जे सायनोवियल फ्लुइड आहे, गादी आहे, ती कमी झालीये म्हणून ते एकमेकांना घासतायत. त्याला टोकं येतात, हाडांची टोकं, म्हणजे सुई टोचल्याप्रमाणे वेदना त्यांना व्हायला लागते. स्पर्शासहत्व म्हणजे हात लावला तरी सहन होणार नाही. आरक्त वर्णता म्हणजे एवढं रेड झालेलं असतं की त्यांना ते एवढा मोठा पाय झालेला असतो. सो तेव्हा ती सूज जाणं पहिली गरज आहे. सो ती सूज जाण्यासाठी वेदना कमी झाल्या पाहिजेत. मग तिथे शेक देणं, तेलाचा मसाज करणं आणि पोटातून औषधं घेणं म्हणजे आमनिर्मिती आहे. आता जॉईंट पेन्स मध्ये पण बघायला गेलं तर संधिवात आहे, आमवात आहे, कधी कधी युरिक ऍसिडमुळे पण जॉईंट पेन्स होत असतात. तर मग आपण डिफरन्शिएट कसं करणार की माझा हा संधिवात आहे का आमवात आहे? तर संधिवात म्हणजे मेनली मोठ्या पासून त्याची सुरुवात होत असते आणि एकाच संधीशी तो असतो. आमवात म्हणजे कसं, त्याच्यामध्ये संचारी वेदना म्हणजे आज हे माझे छोटे छोटे सांधे दुखतायत, उद्या माझी ही रिस्ट दुखू शकते, परवा माझा शोल्डर दुखू शकतो, म्हणजे त्याच्यात संचारी वेदना असते. आणि जेव्हा हा आमवातामध्ये काय होतं, आम आणि वात या दोन्हीची दृष्टी झालेली असते आणि ते पूर्ण शरीरभर फिरत असतात. जेव्हा हा आम हृदयातून जातो तेव्हा आपल्याला छातीत धडधड व्हायला लागते, फिवरिश, आमवाताच्या पेशंटना फिवरिश जाणवत असतं, म्हणजे रात्रीची कणकण ही त्यांना असतेच असते आणि मग तेव्हा ती ट्रीटमेंट करणं गरजेची आहे. त्यानंतर युरिक ऍसिड जेव्हा शरीरात वाढलेलं असतं, तर युरिक ऍसिड वाढलेलं असतं तेव्हा त्यांना मेनली टाच दुखते आणि पायाचा अंगठा दुखत असतो. आणि युरिक ऍसिड म्हणजे काय, तर ते वेस्ट प्रॉडक्ट आहे. जेव्हा किडनी शरीरातून ते बाहेर टाकू शकत नाही तेव्हा ते क्रिस्टल्सच्या फॉर्म मध्ये प्युरिनचे क्रिस्टल्स तयार होतात आणि सांध्यात जाऊन तिथे तिथे आहे तिथे ते साठतात सांध्यांच्या ठिकाणी आणि मग ती वेदना व्हायला लागते. आणि ती इतकी सिव्हिअर असते की ती युरिक ऍसिडचा काउंट कमी झाल्याशिवाय नाही होणार. अरे पण तुमचा युरिक ऍसिडचा काउंट कमी कसा होईल जर किडनी त्या फ्लश आउट नाही करू शकत आहे? मग त्यासाठी औषधं घेणं गरजेचं असतं. तर तन्वीपॅथीमध्ये केतकी तेल आहे ते आपण सांगतो की तिथे जॉईंट पेन्सना तुम्ही लावू शकता. त्याच्या वातशांती ही वात शमन करणारी गोळी आहे. वातशांती आपण सांगतो पेशंटना घ्यायला. म्हणजे पेशंटना पहिले सांगावं लागतं की तुमची विल पॉवर स्ट्रॉंग ठेवा. कुठल्याही आजारातून जर तुम्हाला बाहेर पडायचं आहे, मग तो कुठलाही आजार असू दे, असाध्य व्याधी सुद्धा असू दे, जर तुम्ही पॉझिटिव्हली थिंकिंग केलं आणि विल पॉवर स्ट्रॉंग ठेवली तर कुठल्याही आजारामधून तुम्ही बाहेर पडा. तेव्हा फक्त चांगल्या वैद्याची साथ तुम्हाला मिळणं गरजेचं असतं. तेव्हा ती बुद्धी होणं की मला या डॉक्टरकडे जायला पाहिजे, ती बुद्धी देणारा पण देवता असतो, कारण की तेव्हाच मग तुम्हाला ते योग्य तो रिझल्ट मिळतो. आपण मगासपासून नाडी परीक्षणाबद्दल बोलतोय की जसं तुम्ही सांगितलं की आपण जवळपास 30 वर्षापासून नाडी परीक्षण फ्री देतो. मला एक्झॅक्टली ते पूर्ण प्रोसेस ऐकायची, म्हणजे नाडी परीक्षण काय असतं. ओके, सो मी तुला प्रॅक्टिकली हवं तर करून दाखवते, म्हणजे ते तुला एक्सप्लेन करणं किंवा तुला कळेल की हे कसं. मला तुझा राईट हँड दाखव. ओके, डोकं दुखतं तुझं वरचेवर? हा, बऱ्यापैकी ऍसिडिटीचा त्रास आहे. कफ पण होतो तुला? सर्दी खोकला एवढा नसतो. पित्ताचं खूप जास्त प्रमाण आहे, अतिशय जास्त प्रमाण आहे तुझ्या शरीरामध्ये. टाच वगैरे पण दुखते तुझी कधी कधी? एवढी नाही दुखत. डोकं कसं दुखतं? ठणका मारून दुखतं का जड होतं? ठणका मारून दुखतं, जड नाही होत. डोळे चुरचुरतात कधी कधी? हो, खूप वेळ पीसी समोर बसला नंतर डोळ्यांना त्रास होतोय.
अंगाला खाज येणं किंवा इचिंग होणं असं असतं असतं ना. पायात क्रॅम्प्स येणं रात्रीचे किंवा असं वाटतं की क्रॅम्पिंग होतंय नाही. एवढं नसतं. राग पण भरपूर येतो. सो पित्त दोष वाढलेला आहे तुझ्या शरीरामध्ये. Okay. सो तुला पित्त कमी करणं गरजेचं आहे. जरूर तन्वीशता घे, तुला लगेच बरं वाटेल. कारण का पित्त वाढलं की राग हा तुला येणारच, छोट्या छोट्या गोष्टींचा येईल, म्हणजे तेव्हा तो कमी होणं आणि हे गरजेचं आहे. सो त्याने तुला फरक पडेल. आपण आता म्हणजे जसं तुम्ही चेक केलं हो. नेमकं कसं. सो नॉर्मली कसं हा. असतं, नाडी आपली जी लागते ती Okay. हृदयाशी कनेक्टेड आहे. Okay. सो ती कनेक्टेड असताना आपल्याला इथे ठोके कळतात. पहिला जो असतो तो वाताची नाडी असते, पित्ताची नाडी आणि कफाची नाडी. ओके. सो त्यानुसार तुमच्या शरीरात कुठला ठोका लागतोय, सापाच्या गतीची आहे, मंडूक गती आहे, त्याप्रमाणे आपल्याला कळतं की तुझी नाडी कुठली. ओके. आणि मी माझ्या म्हणजे माझे काही स्टुडंट्स आहेत त्यांना मी सांगायचे की पहिले तुम्ही प्रेग्नंट वुमनची नाडी बघा. तुम्हाला बघायची आहे ना तर तिची नाडी लगेच वेगळी कळते. ती जेव्हा तुम्हाला समजायला लागते ना, तुम्ही साध्या माणसाची नाडी कधीही तुम्ही चांगली बघू शकता. ओके. सो ते कळणं गरजेचं आहे. ती नाडी बघणं म्हणजे तुमचा वात कसा वाढलाय, का पित्तच वाढलंय हे कळणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्याला वाटतं की 2 नाडी लागतात, म्हणजे वाताची पण लागते आणि पित्ताची पण लागते, तेव्हा दोन्ही दोष वाढलेले असतात. ओके. सो तेव्हा ते कमी करणं, त्याचं शमन आणि शोधन अशी दोन्ही चिकित्सा सांगितलेली आहे. Okay. आयुर्वेदानुसार शमन करणं म्हणजे काय, वाढलेले दोष आहेत ते कमी करणं. शोधन म्हणजे काय, तर पंचकर्माद्वारे ते शरीरावाटे बाहेर काढणं. ओके. ती शोधन चिकित्सा असते. मग पंचकर्म आपण त्याच्यासाठी देत असतो. डॉक्टर उचास तन्वी हर्बल्स थ्रू आपण आत्ताच नवीन पंचकर्माची सुरुवात केलेली आहे. पंचकर्म का करणं गरजेचं आहे? आपलं शरीर हे एक यंत्राप्रमाणे आहे. यंत्राचं सर्व्हिसिंग आपण वर्षातून एकदा तरी करतो. गाडी म्हण, एसी म्हण, पण आपल्या शरीराचं मात्र आपण सर्व्हिसिंग करायला विसरून जातो. तर त्यासाठी हे पंचकर्म करणं गरजेचं आहे. पंचकर्मात अनेक कर्म सांगितलेली आहेत. त्यापैकी नस्य आहे, शिरोधारा आहे, वमन, विरेचन, बस्ती, तसंच अग्निकर्म, विद्धकर्म, रक्तमोक्षण असे अनेक प्रकार पंचकर्मामध्ये येत असतात. ते प्रत्येक आपण प्रकार आपल्या क्लिनिकमध्ये करणार आहोत आणि शास्त्रोक्त पद्धतीने करणार आहोत. त्याबरोबर तन्वीची जोड तर असणारच आहे. तर त्यामुळे कोणालाही करायची असते तर जरूर ते लाभ घेऊ शकतात. आणि हे का करणं गरजेचं आहे तसं मी सांगितलं. हा. सो ते केल्याने आपल्याला वर्षातून एकदा केल्यावर आपला लाईफ स्पॅन आहे तो वाढतो. ओके. म्हणजे काय होतं की आज मला जर माझं आयुष्य पुढचे 20 वर्ष आहे तर ते चांगलं जाण्यासाठी आपण हे करणं गरजेचं आहे. म्हणजे मला पुढे कुठलाही त्रास नाही होण्यासाठी ती गरज असते. डॉक्टर रुचाताई, तुमचं खूप खूप धन्यवाद. इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना, इव्हन मला सुद्धा बऱ्याचशा असे जे मिथ्स होते ते तुम्ही ब्रेकआउट केलं आणि आयुर्वेदाबद्दल एक पॉझिटिव्ह गोष्ट सांगितलं, जेणेकरून म्हणजे आयुर्वेदावर ट्रस्ट आहे लोकांचा, पण जो आपण मगासपासून बोलत होतो की इतक्या पटकन रिझल्ट देत नाहीत, त्याच्यासाठी विश्वास नव्हता, तर नक्कीच असं लोकांना बसेल किंवा ऍटलिस्ट एक पाऊल लोक पुन्हा आयुर्वेदाकडे वळतील. त्याचबरोबर तुम्हाला कसा वाटला हा एपिसोड कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हालाही वात, पित्त आणि कफ यापैकी कुठले दोष आहेत किंवा काही गोष्टी अशा जाणवत आहेत तर तन्वीचे प्रॉडक्ट चेक करायला विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये त्याचबरोबर पिन कमेंटमध्ये तन्वीच्या लिंक दिलेल्या आहेत, एकदा नक्की जाऊन चेक करा. आणि तुम्हाला असे काही वेगळे क्वेश्चन्स असतील किंवा अजून कुठल्या डाऊट्स असतील, कल्पना असेल तर त्या कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. आपण पुन्हा एकदा मॅमसोबत नवीन सेशन घेऊ आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्या. तोपर्यंत धन्यवाद.